जटाटवी कलज जलत प्रवाह पावितस गले गले वलंब लंबिताम भुजंग तुंग मालिका. आम्ही जसे आणि मला पत्र आलंय आणि फार भयानक असं पत्र आहे. तर ते पत्राच्या पहिल्याच 2 ओळी अशा आहेत, की "शूद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण." आणि तिने परत "ओंकारणाम घोरम वदनाम मुक्त केशा चतुर्भुजाम कालिका दिब्बाम वर्णाम मुंड माला विभूषिता." आणि ती आणि आउट ऑफ नोवेअर ती तिच्या मोठ्या बहिणीला बोलते, "ए शुभदा, अक्कल नाहीये का? मटण दे मटण." आणि तिचं ते जे श्वास हे केला आणि माझ्याकडे हसत बघितलं. "साजच्या तुरंग बिन रंग पे तुरंग चढी सरळ शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण बनत नाद बियड नगारण ती नदी न तके रण के रलत है. एल बैल खेल फेल सरल पे खेल केलं तरस पे खेल केलं सरल उसत है. तरस पे तन जीवित तार पर वार जीवित तार पर वारावर वायू हलत है वायू हलत है." की ते महाराज आणि अफजल खान यांच्याशीच मला रिलेटेड वाटते. की "रण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ गणाची झुंजे वादळवात." किती नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडं खूप स्पेशल पाहुणे आलेले आहेत. तसे तर आपले सगळेच पाहुणे स्पेशल आहेत, पण हे अति स्पेशल आहेत कारण की यांनी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. चांगल्यापैकी म्हणजे 14 वर्ष यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला ह्यांच्या मार्फत भरपूर लोकांना खूप काही गोष्टी समजणार आहेत. टेक्निकली कशा सगळ्या गोष्टी काम करतात तेही आपल्याला माहीत पडणार आहेत. तर चला आता आपण त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार वीरेंद्र सर. धन्यवाद मला मिस्ट्री टॉक्सवर बोलवल्याबद्दल. आणि महत्त्वाचं म्हणजे आनंद आहे, की आज मी तुमच्या ऑडियन्स बरोबर इकडे जॉइंट होणार आहे आणि त्यांना हे माझे जे रिअल लाईफमध्ये अनुभव घडलेले आहेत ॲज अ पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर, ती जर्नी, तो प्रवास मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे धन्यवाद तुम्हाला, की या मिस्टर क्रोला इथे बोलवलं. आणि म्हणजे माझ्या नावातच आहे, मी कावळा आहे आणि कावळा म्हणजे काकभूषुंडी. बरोबर. रामायणामध्ये काकभूषुंडी नावाचं एक पात्र आहे, जे खूप सुंदर पात्र आहे. कोण आहे काकभूषुंडी? तर काकभूषुंडी हा शंकराचा भक्त होता. शंकरासमोर तो बोलला होता, की "विष्णू हे तुमच्यापेक्षा महान नाहीत." त्यावेळी शंकराने त्याला शाप दिला होता, की "तू ह्याच्या पुढचे 64 तप, 64 योजन आणि 64 युग ह्या पृथ्वीतलावर राहशील आणि तू प्रत्येक रामायण बघशील." तर असं म्हणतात, की काकभूषुंडीने वेगवेगळ्या प्रकारचे 64 रामायण बघितले आणि त्या रामायणामध्ये प्रत्येक रामायणाचा निष्कर्ष वेगळा आहे. म्हणजे काकभूषुंडी त्यामुळे मी ते आकर्षित झालो. बरोबर. दुसरी गोष्ट मी का आकर्षित झालो या नावाकडे, कारण कावळा जोपर्यंत शिवत नाही पिंडाला, तोपर्यंत मोक्ष नाही प्राप्त. तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही. आणि मोक्ष प्राप्त झाला नाही, तर गरुड पुराणानुसार तुम्ही ना स्वर्गात जाणार ना नरकात जाणार. बरोबर. अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा. त्यामुळे माणसात राहून माणसाळलेला जो पक्षी आहे, ज्याला मिस्टेरियस असं नॉलेज आहे, तो कावळा. म्हणून त्यातून प्रेरित होऊन मी कुरो हे संज्ञा वापरायला चालू केली. बरं, म्हणजे मी विचारायच्या आतच तुम्ही त्याचा संदर्भही स्पष्ट घेऊन टाकला. येस. बरं आणि सर्वप्रथम तुमचं मनःपूर्वक आभार, की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा एकदम डीपली अभ्यास केला. याच्यामध्ये तुम्ही पारंगत झालात आणि ते सांगण्यासाठी तुम्ही मिस्ट्री टॉक्स हा चॅनल निवडला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच्यामुळे माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण मिस्टर टॉक्स कुटुंबाकडनं तुमचं मनःपूर्वक आभार. थँक यू वीरेंद्र सर. तर आज आपण चालू करू येस. अनुभव कथन करायला. पहिला अनुभव काय होता? कशी सुरुवात झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस कसा तुमचा वाढत गेला? सुरुवात झाली होती पुण्यामधून आणि बेसिकली ती जी सुरुवात होती, ती मी एक 16-17 वर्षाचा होतो त्यावेळी आणि एवढं काही नॉलेज नव्हतं मला, टू बी ऑनेस्ट. पण ते एक असतं ना, की प्रत्येक माणसाकडे एक सिक्स्थ सेन्स असतो, की आता आपण पंचमहाभूतातून बनलोय. पण एक 6वा सेन्स असतो, की आपण बोलतो ना, "अरे काहीतरी जाणवतंय." तर तो एक सेन्स होता, की आमचे एक नातेवाईक होते, नाव नाही घेणार मी इकडे. आणि त्यांच्या घरामध्ये दर गुरुवारी ज्यावेळी दत्ताची पूजा व्हायची, त्यांची मुलगी जी होती, ती वेड्यासारखं करायला लागायची.
आणि वेड्यासारखं करायला लागत असल्यामुळे ती म्हणजे घरामध्ये कपडे काढून इकडे-तिकडे फिर किंवा गॅलरीत जाऊन उघड्याने त्या गॅलरीच्या कट्ट्यावर बसायचं आणि तंबाखू चोळल्यासारखे चाळे करायचे, म्हणजे नग्न अवस्थेत. नग्न अवस्थेत. आणि स्वतःच्या वडिलांना शिव्या घालायच्या. कारण त्यांचे जे वडील होते ते दत्ताचे खूप मोठे भक्त. दत्ताचा त्रिशूळ सुद्धा हातात घ्यायचा. जर अंगात भूत असतं, तर शक्यतो तुम्ही दत्ताच्या आसपास पण जाणार नाही. बरोबर. ज्यावेळी म्हणजे मी ती जी पहिली इन्व्हेस्टिगेशन बघितलं होतं, त्यामध्ये जे आले होते पुरोहित ते करायला, त्यांच्याबरोबर जे आचार्य नाव होतं त्यांचं संदीपनी आचार्य. त्यांच्याबरोबर नंतर मी काम करायला चालू केलं. म्हणजे आमची एक टीम चालू झाली. एक शर्मा म्हणून होते, एक आचार्य म्हणून होते, एक गोखले म्हणून होते आणि एक मी. अच्छा, बरं मग? म्हणजे विचार करा ना, की ही मुलीच्या अंगात पण आहे आणि ती हातात त्रिशूळ घेते दत्ताचा, व्हिच इज ही अशी काही सोपी गोष्ट नाहीये. कारण दत्ताचं जे महात्म्य आहे, ज्याच्यामध्ये नाथ संप्रदाय पण त्याला फॉलो करतो. सगळ्यात अवघड आहे, की भूत-पिशाचाला तिथे थांबणं. त्यावेळी माझी जी पहिली ओळख झाली या फील्डमध्ये, ती झाली मुंजा या प्रकारच्या भुताशी. अच्छा. आणि माझा जो आवड निर्माण झाली म्हणजे मला मुंजा आणि ब्रह्मराक्षस ही माझी फील्ड आहे असं मी सांगेन, की त्याच्यामध्ये जाणून घ्यायची, अभ्यास करण्याची मला जास्त मनीषा आहे, इच्छा आहे. कारण फार अवघड आणि असं जाचक असे हे प्रकार आहेत भुताचे. मी याला भूत पण बोलू शकत नाही. या कथेवर जाण्याआधी मी काही गोष्टी शेअर करू इच्छितो तुमच्याबरोबर, की भूत आपण ज्यावेळी कॉन्सेप्ट बोलतो, तर भूत ही कॉन्सेप्ट प्रत्येक जो संरचना असते भूगोलाची, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात वेगळी आहे, गोव्यामध्ये वेगळी आहे, उत्तरेत गेला तर ती वेगळी आहे. पण त्याचा जो बेस आहे सनातन धर्मामध्ये तो सेम आहे. भूत ही पंचमहाभूतातल्या अग्नी या तत्वापासून बनलेली अति उग्र अशा प्रकारची संरचना आहे. ज्याच्यामध्ये ज्यावेळी अंत्यविधी होत नाही, अपुऱ्या इच्छा राहतात, आत्महत्या केली जाते, खून केला जातो, लढाईत मारलं जातं. अशा टायमाला भूत ही कॉन्सेप्ट उदयास येते. या भूतांचे प्रकार आहेत. नॉर्मल भूत आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी दॅट इज द ओन्ली जी नॉर्मल शक्ती आहे, जी आपण बोलू शकतो की बेसिक लँग्वेजमध्ये की छोट्या प्रकारची अग्निमूल्याची शक्ती आहे. जी तुम्हाला झपाटू शकत नाही. पण ती तुम्हाला टच करेल, तुमच्या कानाच्या मागून आवाज येईल किंवा एखादी छोटीशी वस्तू हलेल. म्हणजे अस्तित्व दाखल पण हार्म नाही करणार. हार्म नाही करणार किंवा हार्म करायची इच्छा असली तरी ताकद नाहीये. भूतानंतर संबंध नावाचं भूत येतं. संबंध हे जुन्या पडक्या वाड्यात राहणारं भूत त्या वाड्याचा मालक असतो. शांत असतो. वडाचं किंवा पिंपळाचं झाड असतं त्याच्यावर तो अडकलेला असतो कारण त्याचा वाड्यात जीव अडकलेला असतो. वाडा असेल, शेती असेल, जागा असेल, विहीर असेल. त्याच्यानंतर ब्रह्मसंबंध येतं. एखादा ब्राह्मण वाड्याचा मालक, सेम कॅटेगरी. हे उग्र असतं कारण ह्याला आहे ना नॉलेज असतं. ज्ञान हे दोन्ही प्रकारे चालतं. ते तुम्हाला मदत पण करू शकतं आणि ते तुमचं विध्वंस पण करू शकतं. तर ब्रह्मसंबंध हे ज्ञानीभूतांपैकी एक. त्याच्यानंतर येते हडळ. हडळ म्हणजे एखादी म्हातारी बाई, जिला मारून टाकण्यात आलंय किंवा तिच्या इच्छा अपुऱ्या राहिल्यात किंवा तिचं लग्न झालं नाहीये, तिला सवाशीण होता आलं नाहीये आणि ती अशीच विदाऊट लग्न, मूल न जन्माला घालता मेलेली आहे. ती हडळ. ती जागांना ग्रासते आणि एखादी नवविवाहित किंवा हळदीनंतर बोलतात बघा घराबाहेर जाऊ नका. बरोबर. अशा बायकांना ग्रासणारी. त्याच्यानंतर येते जखीण. म्हाताऱ्याच बाईचं पण एखाद्या ब्लॅक मॅजिकच्या ॲक्टिव्हिटीमध्ये असलेली बाई आणि जिचा जीव गेलाय. तिला म्हणतात जखीण. त्याच्यानंतर येतं डाकीण. डाकीण हे खूप अवघड आणि डेंजरस असं भूत आहे. डाकीण काय करते, तर डाकीण ही ती सुंदर बाई आहे जी बाळंतीणच्या पिरियडला मेली किंवा तिचं कोणाबरोबर तरी अफेअर होतं आणि त्या प्रोसेसमध्ये ती मेली. सो तिचं कॅरेक्टर टेक्निकली तसं नाहीये. जे चांगल्या लोकांचं असतं. पुरुष आणि बाईला कॅरेक्टर असतं. ती त्या ह्याच्यामध्ये नाहीये, की जिला माणसांच्या ज्या भावना आहेत त्याची इज्जत ठेवता येते. ती मेल्यानंतर जी डाकिने कॅरेक्टर आहे, ती स्पेसिफिकली जर ती बाळंतीण होऊन मेली म्हणजे तिचं कॅरेक्टर चांगलं आहे. पण ती बाळंतपणामध्ये मेली आहे. तर ती बाळ हुडकायला येते.
आणि ती त्या योनीमध्ये आहे भुताच्या, त्यामुळे तिला भूक लागते असं म्हणतात ती बाळं कोण खाते उकरलेली, जी बाळांच्या स्मशान मूव्हीमध्ये आपण काढतो. आणि जी कॅरेक्टर म्हणजे धरून चाललं की एखाद्याचा संसार मोडला अशी बाई आणि जिला शिव्या-शाप भेटलेत. जिला तसं बघायला गेलं तर त्या प्रकारचं कॅरेक्टर नाहीये. ती बाई पुरुषांना भुरळ घालते. एखाद्या रोडवर तुम्ही म्हणे एखादी लिफ्ट द्यायला बाई थांबली आहे किंवा एखाद्या जागेमध्ये तुम्हाला एखादी सुंदर बाई दिसते, तुम्हाला विशिष्ट गोष्टी मागते म्हणून भास होतोय. हॉस्पिटलमध्ये पण किंवा तिठ्यावरती, तर तिला डाकिन्या कॅरेक्टरमध्ये येतं. त्याच्यानंतर काही अधिक प्रकारे सटी येते, अर्धसटी येते, ब्रह्मसटी येते. ह्या ज्या सटी नावाची भूतं असतात ना, ज्यांना न्हाण आलं नाही अशा मुली, पण ज्यांची लग्न ठरली आहेत. लग्न ठरली आहे, पण आता आपल्याकडे जुनी पद्धत कशी होती, की लहानपणीच लग्न ठरलेली असायची. पण जसं मुलीला न्हाण येत नाहीये आणि मुलाला मिसरूटं फुटत नाहीये, तर ते आपापल्या आई घरी राहतील आणि मग तिकडे मुलगी त्यावेळीची ती पद्धत होती, की अ, अ, "तू जेवण शिक, तू हे कर, ते कर." त्या प्रोसेसमध्ये जी मुलगी मरते, जी कुठेतरी मध्ये अडकली आहे, की ती मोठी पण झाली आहे सामाजिक व्यवस्थेमध्ये, पण तशी ती लहान आहे. तर तिला कळत नाही ती जिवंत आहे. तर तिच्या घरामध्ये वावर असतो. जी अर्धसटी असते. अर्धसटी म्हणजे टीनेजमध्ये गेलेली मुलगी, जी नांदायला आली आहे, पण जशी नांदायला आली तशी ती गेली. म्हणजे विवाहित. विवाहित आहे, पण ती नांदायला गेली नवऱ्याकडे. त्याच्यामध्ये किचनमध्ये भांडी पडण्याचा आवाज किंवा पाण्याचे नळ चालू होणे, असे तुम्हाला प्रकार त्यांच्यामध्ये दिसतात. मुंजावरती येतो आता. हं. आता आपण परत तिकडेच येऊयात. तुम्ही जे म्हटले, की ते नग्न अवस्थेत त्या हां, मुलीचं हे झालं, तर हां, ते पुढे झालं काय? हां, त्यासाठीच. मुंजावरती येतोय मी, की तो जो मुंजाचा जो प्रकार आहे, हा इकडे होता. ओके. झाला काय होता इश्यू, की मुंजा हे जे भूत आहे, जे मी आधी पण सांगितले, की हे त्या बाळाचं भूत आहे किंवा त्या मुलाचं भूत आहे, ज्याचं जाणवा जनेऊची प्रोसेस पूर्ण झाली आहे. पण ती प्रोसेस कंप्लीट होता त्याचं मरण झालंय. म्हणजे तो आता बटूक झालाय, भिक्षू झालाय, पण 8 ते 12 या वयोगटामध्ये तो गेलाय. ती कोकणामध्ये ट्रिपला गेलेली होती ही मुलगी आणि कोणत्यातरी झाडाखाली ती बसलेली होती, जिथे तिने तेलकट खाल्लं. ज्यावेळी आम्ही त्या प्रोसेसमध्ये गेलं, त्यावेळी ती जोरजोरात ओरडायला लागली आणि ज्यावेळी संदीपनी आचार्यांनी त्यावेळी गणेश याग केला होता ते भूत काढायला. त्यावेळी ती जोरजोरात ओरडायला लागली होती, की माझ्या डोक्यात दगड मारून मला ठेचून मारलं, ठेचून मारलं, ठेचून मारलं. त्यावेळी आम्हाला कळलं, की त्या जो मुलगा होता, त्यावेळी बेसिकली तिकडे मोस्टली मुघल सैन्य ते खूप जुनं प्रकारचं भूत होतं. ज्यावेळी युद्ध झालं होतं, त्यावेळी त्या प्रोसेसमध्ये तो मुंजा मेलाय. आणि त्या मुलाचं जे होतं मुंजे तिला काय होतं विष्णू नाव होतं. आता ते लहान बाळाचं होतं भूत किंवा मुंजे आपण बोलतो, त्यामुळे ती घरात इथे-तिथे फिरत होती. मग तुम्हाला नाव कसं माहीत पडलं त्याचं? तिनेच सांगितलं, "मी विष्णू आहे, मी विष्णू आहे." त्यामुळे आम्हाला ते नाव माहिती पडलं आणि मग गणेशात करता-करता ते तिचे ती निवारण झालं. जसं ते झालं त्याच्यानंतर जे तिचे वडील होते, त्यांचं नाव श्रीधर होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितले, की ही केस खूप महत्त्वाची आहे, कारण ही माझी लाईफमधली टर्निंग पॉइंट आहे. हे 2-3 वर्षाने आला होता रेफरन्स. त्यावेळी मी 19-20 वर्षाचा असेन आणि ही आचार्यांकडेच आलेली केस आणि मी त्यावेळी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये मला रस आहे. तर मला शिकायची इच्छा आहे. सो त्याच्यावर येण्याआधी मी तुम्हाला सांगतो देअर आर 2 टाइप्स. एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनमध्ये वेस्टर्न टाइपचं असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही ई-एम-एफचं यंत्र असतं. त्याच्यानंतर तुम्ही साउंड मॉनिटरिंग करतात, लाईट मॉनिटरिंग करतात आणि जे आपण ज्यावेळी सनातन धर्मामध्ये बोलतो, त्यावेळी आपलं मंत्र, तंत्र आणि यंत्र ह्याच्यावर बेस असतं. बरोबर. जे आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असतात. तर सांदीपनी आचार्य जे होते ते त्या सिस्टममधले होते आणि मी यावेळी वेस्टर्न पद्धतीत कसं करतात हे शिकत होतो. आता येतो मूळ मुद्द्यावरती, मूळ कथेवरती. तर ते बोलले, की एक मुलगी आली आहे आपल्याकडे केस आणि ही पुण्यातली केस आहे आणि मला पत्र आलंय आणि फार भयानक असं पत्र आहे. तर त्या पत्राच्या पहिल्याच 2 ओळी अशा आहेत, "ही शूद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण?" त्याच्याखाली लिहिलंय, की माझ्या घरामध्ये मला रोज
लहान बाळांचे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येतात. कोणतरी पळतंय, कोणतरी जोरजोरात रडतंय असा मला आवाज येतो. मला बायकांच्या बांगड्या फुटण्याचे आवाज येतात. मला नवरा-बायकोचे भांडण्याचे आवाज येतात. मला जोरजोरात लोखंडे एकमेकावर आपटण्याचे आवाज येतात. तर तुम्ही या आणि मला मदत करा. सो ही जी केस होती, ही स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर पुण्यातल्या शनिवार पेठेमध्ये झालेली होती. आम्ही त्यांना विचारलं, "तुमची जागा कुठे आहे?" तर ती बोलली होती, "इथे मला कमी आवाज येतो, पण जी माझी गावाकडे नारायण गावामध्ये जी माझी जागा आहे, जुन्नरच्या जवळ नारायण गाव आहे, बरोबर. तिथे मला जास्त त्रास होतो." तर आम्ही बोललो, "आपण तिकडेच जाऊ." नारायण गावामध्ये आम्ही सगळे गेलो. ही आमची पूर्ण टीम होती. त्यावेळी साधारण तुमचं वय किती असेल? 19-20 आणि जे सांदीपनी आचार्य होते ते 50 ते 55 वर्षाचे. जे गोखले साहेब होते ते त्यावेळी 28-29 वर्षाचे. त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान मी. म्हणजे तुमच्यासोबत जे होते ते बऱ्यापैकी पारंगत होते आता. पारंगत होते आणि मी त्याच्यामध्ये त्यावेळी शिकत होतो. सो आणि त्यावेळी शर्माजी नंतर आम्हाला जॉइन झाले. शर्माजींचा वय त्यावेळी 25-26 असेल. ओके. सो त्यांच्यामध्ये मी सगळ्यात अनुभवाने आणि वयाने देखील लहान आणि आम्ही नारायण गावाला गेलो. ह्या ज्या मॅडम होत्या ज्यांनी आम्हाला केलेलं होतं, त्यांचं नाव होतं तारामती प्रभुणे. सो त्यांनी सांगितलं होतं, की पूर्वजांपासून आमचा हा वाडा आहे आणि पाठी पूर्ण द्राक्षाची शेती आहे. म्हटलं, "अरे वाह! छान." हा जो स्पेसिफिक भाग आहे म्हणजे विहीर, ह्याच्यापुढे मला आवाज यायला चालू होतात. तिथे गेल्यानंतर. रात्री हं. स्पेसिफिकली अमावास्येला, पितूर पंधरवड्यामध्ये, पौर्णिमेला आणि 3 वाजल्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान. ते बोलले, "तुम्हाला मल्टिपल आवाज येतात का?" ती बोलली, "हो, मला मल्टिपल आवाज येतात." आता इथून भयानक प्रकार जे आम्ही ऐकायला चालवलं ते म्हणजे आता ती म्हटली, की माझी जी लहान मुलगी आहे, श्वेता प्रभुणे, तिला स्वप्न पडतात. तर आम्ही श्वेताला बोलावलं आणि आम्हाला कळलं, की तिची झोप कंप्लीट नाही झाली. मग आम्ही विचारलं, की "काय झालं?" आणि ती जी त्यांची मुलगी होती, लहान 2 मुली त्यांना. सो शुभदा आणि श्वेता. तर जी श्वेता होती ती 18-19 वर्षाचीच होती आणि माझ्याच वयाची. त्यावेळी श्वेताने सांगितलं, की "मी ज्यावेळी झोपते, त्यावेळी माझ्या अंगावर कोणतरी पडतंय असा मला भास होतो आणि मला इथे कोणतरी नखं मारतंय." तिला इकडे मानेच्या बॅक साइडला नखं होती. पण सायंटिफिकली मी विचार करायचा प्रयत्न कदाचित तिने मारून कशावरून घेतली नसेल. सो माझं पहिलं रिझनिंग काय असतं वीरेंद्र सर, की मी पहिलं सायंटिफिक बघायचा प्रयत्न करतो, की काही तुम्हाला काय म्हणतात सायकॉलॉजिकल इश्यू आहेत का? काय त्रास होतो काय? भास होतोय का? तुमच्या डोक्यात चाललंय का? का तुम्हाला हेल्थ इश्यूज आहे? कारण काही जण म्हणतात, की मला अन्न पचत नाही. ती पण एक करणीमध्ये बाधा असते. ज्याला आपण भूक मारण विद्या असं म्हणतो. तर हिच्या बाबतीत झालं कधी हिने अन्न-पाणी सोडलंय. ही रात्री झोपत नाही. मग आम्ही बसलो आणि ती कम्फर्टेबल नव्हती. तर आमची जी आणखीन एक मैत्रीण होती, तिला आम्ही फोन केला. सो तिचं नाव लता होतं. तर लता त्या मोठ्या होत्या वयाने. लता जोशी नाव त्यांचं. तर त्या 35 वर्षाच्या. तर त्यांना आम्ही बोलावलं. तुम्ही म्हटलं, "तुम्ही हिला काउन्सिल करा आणि तुम्ही विचारा विचारा तिला काय होतंय." त्या मुलीने जे काय सांगितलं ते खूप भयानक होतं. ती बोलली, की "मला प्रेतं दिसतायत स्वप्नांमध्ये. जशी मी डोळे बंद करते, मला प्रेतं दिसतात आहे. बायका स्वतःची माथी फोडतायत." बापरे! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप आडदांड असा माणूस दिसतोय, जो एकदम असा कामोत्सुक आहे आणि घाणेरडा आहे तो, खूप घाणेरडा आहे. आणि ती थरथरायला लागली आणि रडत नव्हती. समजत होतं, की ती एवढी रडली आहे त्या भीतीमुळे आणि ती म्हटली, की "मला पत्रावळी दिसतात आहे, पत्रावळीमध्ये शेण आहे आणि अंडी दिसतात आहे पत्रावळीमध्ये आणि मला कुंकवाने त्याला असं रिंगण घातलेलं दिसतंय. मला खूप मोठं असं मोठी असं टेकडी दिसतीये आणि त्या टेकडीच्या इथे असं एखादं झाड दिसतंय, त्याच्या खाली 7 मूर्त्या दिसतायत बापरे! आणि सगळे नाचतात आहे बोलली लोकं. काही जण नागड्याने नाचतात आहे आणि तिथं जेवण चाललंय बोलली खूप आणि जेवणामध्ये लहान बाळ आहेत. म्हटलं भयानक स्वप्न आहे. म्हणजे खाताना लहान बाळ? लहान बाळं खाताना बापरे! स्वप्नामध्ये. मी बोललो, "आपण रात्रीची वाट बघू. तुला किती वाजता झोप येते?" आम्ही म्हटलं, "तू झोप आज."
माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव आहे. 12 वाजता काही झालं नाही. 1 वाजता काही झालं नाही. 2 वाजता काही झालं नाही. त्यांच्या घरामध्ये खूप मोठं असं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची पूजा होत होती. त्याच्यामागे एक दरवाजा होता आणि तो दरवाजा आम्हाला त्या दिवशी उघडा असलेला दिसला. जोरजोरात आम्हाला घंटीचा आवाज यायला लागला. जटाटवी कलज्जलत जलद प्रवाह पावितस गले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिका. आम्ही जसे पळायला लागलो त्या आवाजाच्या दिशेने, ती जी तिकडे बसलेली होती ना मुलगी, डमट 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 निनादवट डमरवयम चकार चंड तांडवम नमः नमः शिव शिवम. तिने जी नजर दिली होती ना आम्हाला, ती नजर फार भयानक होती. ती नजर बाईची नव्हती, ती नजर पुरुषाची होती. तो पुरुष ज्याच्या हातामध्ये कदाचित एवढी ताकद आहे की कोणालाही मारू शकतो. "का रे भडव्या काय बघतोस?" बापरे! संदीपनी आचार्यांना बोलला. आम्ही जसं त्या मुलीकडे बघतोय, शुभदा मागून पळत आली. ती बोलली, "काय झालं?" म्हटलं, "तुझी बहीण इकडे आहे." सगळे घरचे आले आणि ती ज्या गणपतीची पूजा करत होती तो होता उच्चिष्ट गणपती. उच्चिष्ट गणपती अघोर शास्त्रामध्ये असं समजलं जातं, की तो डाव्या हाताने पूजा करण्याचा गणपती. मी पूजेच्या काही पद्धती सांगतो. एक दक्षिणाचाराची पूजा असते, एक वामाचाराची पूजा असते आणि तिसरं जे येतं ते पूर्ण ब्रह्मचैतन्य असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही पंचमहाभूत स्वतःची कुंडलिनी जागी करता. आता इकडे काय झालं, की ही वामाचाराची पूजा करते. वामाचारामध्ये दक्षिणाचारामध्ये आपण फुलं देतो, पूजा करतो, मंत्रो पुष्पांजली वाहतो. इथे जी वामाचाराची पूजा आहे, ते ह्याच्यामध्ये मैथुन, मत्स्य, मदिरा, त्याच्यानंतर अन्नधान्य आणि ह्याच्यामध्ये बळींचा हे असतो. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी ऑफर करतात देवाला, ज्याच्यामध्ये तुम्ही सुपारी ठेवता आणि तो जो देव असतो ज्यावेळी प्रसन्न होतो, त्यावेळी म्हणजे उच्चिष्ट गणपती आलं, चंपा आली, काली आली, त्याच्यानंतर शाक्त भैरव आला, कालभैरव आला. हे ते उग्र स्वरूपाचे, ज्यांची असं म्हणतात घरात पूजा करू नये. त्या घरात तिच्या आईलाही माहीत नव्हतं की हे मंदिर आहे. आणि तो दरवाजा बंद असायचा, त्याची चावी नव्हती. म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्या लहान मुलीकडे त्या घराची ती चावी होती. आणि तिने परत ओंकारणाम घोरम वदनाम मुक्तकेशा चतुर्भुजाम कालिका दिब्बाम वर्णाम मुंडमाला विभूषिता. आणि ती कालीचे मंत्र गायला लागली. इथं मी शॉक्ड झालो. मी म्हटलं, "अरे बापरे! हे काय चाललंय?" त्यावेळी आम्हाला कळलं, की तिच्यामध्ये जे भूत आहे ते नॉर्मल कॅटेगरीतलं तर नाहीच आहे. आणि तिने अचानक प्रत्येकाचा इतिहास काढायला लागला. "ला हा तर कोवळा आहे म्हणजे मी. ह्याचा दे सोडून. तू काय रे भाडव्या मला करशील?" म्हणजे संदीपनी आचार्य, "तू गणेश याग कर, तू ब्रह्म याग कर, तू विष्णू याग कर, तू शंकर याग कर, तू काही माझं करू शकत नाही. तू रुद्र याग लाव." आम्ही मग आहे ना काही त्या रात्री केलं नाही. आम्ही बोललो अमावास्येला किंवा पौर्णिमेला किंवा चतुर्थीला आपण काहीतरी करायचं इथे. आम्ही तिकडे थांबलो आणि आम्ही त्या जागेचा मुळाना करायला चालू केला. आम्ही त्या जागेची हिस्ट्री काढायला चालू केली. सो त्यांची जिथं जागा होती ना, ती महाराणावर जागा होती. आणि ती महाराणाची जिथं जागा होती ना, त्याच्या जसा मी इतिहास काढायला लागलो, तर पेशवे कालामध्ये एक नारायण भट नावाचा माणूस तिकडे राहायचा. जो ब्लॅक मॅजिकमध्ये आणि उच्चिष्ट गणपतीची पूजा करण्यामध्ये एक्सपर्ट होता. तर तो तिकडचे भटाचे एक छोटंसं घर होतं. त्यांच्या आम्ही घरात जाऊन ती सगळी कागदपत्र घेतली. त्यांची ती बखर म्हणतात त्याला आपलं. हो, बरोबर. त्या बखरेमध्ये ते सगळं लिहिलेलं होतं. आणि माधवराव पेशव्याच्या काळामध्ये हा झालेला प्रकार होता. तर हा जो मनुष्य होता, ह्याचे राघोबा दादांशी पण पुढे संबंध होते. तर हा स्पेसिफिक मनुष्य उच्चिष्ट गणपतीची पूजा करायचा. आणि उच्चिष्ट गणपतीला लागणारे जे हे असतात म्हणजे बळी असतात किंवा काय असतात. स्पेसिफिकली तो बळी नव्हता देत. पूजेचे जे प्रकरणे होते म्हणजे वामाचाराची पूजा ती करायचा. त्याच्यानंतर तो चेटकोबाची पण पूजा करायचा त्याबरोबर. म्हणजे उच्चिष्ट गणपतीला वामाचाराची पूजा चालते जे सांगितलं. बळी नाही चालत. इथे बळी चालतो. चेटकोबा. चेटकोबा म्हणजे वेताळाचंच एक रूप, पण तो तुम्हाला आहे ना तुम्ही बोलताल ते करून देतो. आपल्यामध्ये चेडा पण तीच कामं करतो. चेटकोबाची विद्या करता तिथे त्यांनी खूप लहान बाळांचे आणि खूप बायकांचे तिथे त्यांनी बळी दिलेले होते. बापरे!
आणि तिथे असे खूप प्रॉब्लेम झालेले होते. त्यांनी तिकडे जे साती आसरा होता त्यांना बांधलं होतं. साती आसरा या जलदेवता. बरोबर. त्यांना बांधणं म्हणजे तो जो मांत्रिक आहे तो खूप स्ट्राँग असायला हवा. म्हणजे तिला जी बाधा झाली होती ना, ती त्याची होती आणि हा जो होता, हा ब्रह्मराक्षस योनीत गेलेला प्रकार होता. अच्छा. म्हणजे आपण बोलतो ना, की भूतांमधला फायनल बॉस हं. हा ब्रह्मराक्षस आहे. आता तुम्ही विचार करा, की ह्याच्यावर उपाय काय? कारण ब्रह्मराक्षसाला तर सगळंच माहिती आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीत आपण त्याला कंट्रोल नाही करू शकत. कंट्रोल करू नाही शकत. आम्ही परत आलो त्यांच्या घरी बंगल्यावरती. मग तिच्या आईने आणि यांनी आम्हाला विचारलं, लता मॅडम पण तिकडेच होत्या. तर आम्ही त्याच्यावर उहापोह करायचं म्हटलं, हाच कदाचित उत्तर देईल आपल्याला. जशी अमावास्या आली, अमावास्येला 10 वाजता रात्री जसं आमचं जेवण झालं, सगळं नॉर्मल तीही नॉर्मलच होती. एकदा हात तिने असा आपटला, दोनदा हात आपटला आणि तिसऱ्यांदा, "रामं राममणी सदा विजयते, रामं रमेशं भजे." आणि आमच्याकडे फक्त हसत बघितलं आणि आम्हाला कळलं, की हे चालू झालं चालू आता. झाला आता. आणि जी ती अमावास्या होती, ती होती सार्वपित्री अमावास्या. आम्ही स्पेसिफिकली तो टाईम घेतलेला होता. आम्ही पिंड-बिंड सगळं तयार करून ठेवलं होतं आणि त्यांचे जे आत्ताचे करंट वारस होते, त्यांना आम्ही बोलून ठेवलं होतं भटाला. फक्त आम्ही आत ठेवलं होतं त्यांना, की तुम्ही बाहेर येऊ नका. आम्ही बोलू त्यावेळी येऊ. आणि माझ्याकडे त्यांनी बघितलं. त्यामुळे जो मला लूक दिला ना, त्यामध्ये मला वाटलं कदाचित ती अंगावरून मला मारूनच टाकेल. मी थोडासा घाबरलो नाही, पण मी थोडासा कॉन्शियस झालो, की आता मी थोडा लांब होतो. आणि आउट ऑफ नोवेअर ती तिच्या मोठ्या बहिणीला बोलते, "ए शुभदा, अक्कल नाहीये का? मटण दे मटण." आणि तिचं ते जे मांडीवर मारणं होतं, त्यामुळे ती शुभदाला एवढा पॅनिक अटॅक आला, की ती तिथंच रडायला लागली. "ए काय रडते?" तिच्याकडे जी घाणेरडी पुरुषी वृत्तीने तिने हं. बघितलं, असं वाटतं तुझाच गळा चिरून आहे ना चेटकोबाला देतो. बापरे! आणि आउट ऑफ नोवेअर तिने ब्लेड काढला. आम्ही लगेच तिला पकडलं. तुम्ही सांगा मला वीरेंद्र सर, एखाद्या 38, 40, 45 किलोच्या मुलीमध्ये काय ताकद असणार आहे? बरोबर. 30-35 वर्षाचा फुल ग्रोन माणूस किंवा त्याच वयाची तिची आई 40 वर्षाची, 45 वर्षाची, तिची स्वतःची बहीण, हे तिला कंट्रोल करायचा प्रयत्न करतात आहे कारण ब्लेड आहे हातामध्ये, स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करू नये. तिघांनाही दूर लोटण्याची ताकद तिच्यामध्ये आली. आणि पुरुष कसं स्वतःचं वरचं काढतो टी-शर्ट सॉरी शर्ट, तसं ते काढून पंचा असा टाकून ती घरामध्ये आहे ना, गोल-गोल, गोल-गोल अशी राउंड सगळ्यांना अशी चिडवायला लागली, म्हणजे शिव्या घालायला लागली. आता धरून चला हा रूम आहे आणि आम्ही आहोत, तर ती अशी फेऱ्या मारायला लागली. मला ठेचून मारलं आणि असे हात-पाय असे पाठीवरती आणि एखादं कसं सांगतोय स्वतःची आत्मकथा, मोनोलॉग सांगतोय. ठेचून मला मारहाणावरती मारलं कुत्र्यांनो, एकेकाला घोडे लावीन. हां, तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही मनुष्य माझं काय उखाडू शकता? काही करू शकत नाही. तर बेसिकली झालं काय होतं, हा ब्लॅक मॅजिक करतोय भट, नारायण भट हे जसं माधवरावांच्या कोर्टात गेलं, त्यांनी तिकडचे जे तिकडचे अधिकारी होते, त्यांच्या थ्रू त्यांनी याला देहदंडाची शिक्षा फर्मावली. पण मी चेटकोबाबरोबर करार केलेला होता. तर तो करार एवढा अवघड होता, की मेल्यानंतर ब्रह्मराक्षस बनव मला. बापरे! आता तो तिकडे का राहिला होता? कारण ह्यांची एक चूक झालेली होती. तिकडे होतं एक पिंपळाचं झाड, जे ह्यांनी तोडलं होतं, पण त्याची मुळं अजून त्याच बंगल्याच्या बॅक साइडला होते. आणि ते वाढलेलं नव्हतं, पण त्याची मुळं जिवंत होती. ते मुळं जिवंत असल्यामुळे त्याचा वास तिकडे होता. तर तिकडे आम्ही पहिली गोष्ट पूजा केली. सगळ्यात तिकडे पूजा चालूच होती. जसं त्यांनी आमच्याकडे बघितलं, तो बोलला, "तुम्ही काही करू शकत नाही." म्हटलं, "तू नाही, आम्ही नाही करू शकत, पण तुझा वारस करेल." आणि आम्ही भटांना तिकडे पिंडदानाची पूजा चालू केलं. जसं तो चिडायला लागला आणि त्याला कसं कळलं माहीत नाही, पण तो त्या दरवाजाकडे पळायला लागला जिथे भटांचे. मग आम्ही त्याला पूर्ण धरलं, बांधलं आणि आम्ही त्याच वेळी जे बाकीचे पुरोहित होते, जे पिंपळाच्या इकडे बसवले होते, तिथे आम्ही गणेश याग चालू केला.
आणि मुंजाची जी साधनं असते, की मुंज्यामध्ये शांत करावं लागतं. ते आम्ही चालू केलं. अर्ध्या 1 तासाने ते कंट्रोलमध्ये आलं आणि त्याच्यानंतर तिला भास होतात अजूनही. ती म्हणते, की मला म्हणजे आता ती मोठी, ती आता 32, ती म्हणते कधी-कधी माझे पिरियड्स खूप पुढे जातात किंवा मग ते एजमुळे पण होत असेल ना आत्ताच्या? नाही, तिचे नॉर्मल असतात, पण स्पेसिफिक ज्यावेळी पितूर पंधरवडा येतो ना, त्यावेळी तिने डॉक्टरांकडे पण दाखवले. तिने सांगितलं, की मी स्वतः मॉनिटर केलंय. नॉर्मल माझं 21 दिवसाचंच असतं, पण आत्ता माझं 28, 30 किंवा दीड महिना असं जातं, एक्सपांड होतं. एक्सपांड होतं. सो तुम्ही जर बघितलं, धिस इज अननॅचरल. बरोबर. मला आउट ऑफ नोव्हेअर घाम येतो. ज्यावेळी माझं आता लग्न झालंय, ज्यावेळी मी पतीबरोबर प्रायव्हेट गोष्टी करत असते, त्यावेळी अचानक मला ते फ्लॅश होतं. सो ती पूर्ण त्यातून हे झालेली नाहीये, रिकव्हर बाजूला झालेली आहे. नाहीये. पण त्यावेळी मला कळलं, की असं पण एक जग आहे, जिथं माणसं नाहीयेत. तिथं हे लोकं राज्य करतात. तर हा माझा पहिला अनुभव होता. मग त्या ज्या गोष्टी ज्यावेळेस त्याच्यातून निघून गेल्या किंवा ते त्यांचा जो म्हणजे वावर होता तो कमी झाला. मग त्यावेळेस तिची सिच्युएशन एक्झॅक्टली काय होती त्यावेळेस? त्यातून तिला रिकव्हर व्हायला म्हणजे फिजिकली पहिली गोष्ट 6 महिने लागले. मेंटल व्हायला 8 वर्ष लागली. ती अजूनही झालेली नाहीये. पण ते म्हणतं की आपल्या डोक्यातून जातं. बरोबर. म्हणजे तिच्या आईचे मला फोन पण यायचे, की "अहो, अजून जोरात ओरडायला लागली." म्हटलं, "ओरडणार कारण जो फ्लॅशेस येतात तिला, आता ते डोक्यात राहिले ना, कारण मेंदू ती आठवण साठवणूक करून ठेवतो. तर त्यामुळे कदाचित ते असेल. पण हां, ती केस सक्सेसफुल होती. त्यामुळे आम्हाला ते मग त्याच्यामध्ये पाण्याची हानी जीव वगैरे नाही गेला. काही झालं. जीव नाही झालं. म्हणजे टचवूड की आतापर्यंत मी ज्या केसेस हँडल केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सायंटिफिकली असो किंवा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन असो, नीट हँडल झाल्यात केसेस. बरं अजून एक महत्त्वाचा प्रश्न. येस. तुमचं वय होतं त्यावेळेस 19. हो. मग त्यावेळेस जर तुम्ही इतके दिवस तिथे गेला होता, तर येस. तुम्हाला घरच्यांनी कसं काय अलाउड केलं त्यावेळेस कमी नाही, मी खोटं बोललो होतं. कारण आणि मी माझं कॉलेज पण त्यावेळी हे केलेलं होतं. पण जसं कळलं तसं त्यांनाही माझ्या घरच्यांनी मला सांगितलं, की "नाही ठीक आहे, जर तू मदत करायला गेला." कारण मी सांगितलं होतं, की माझी रुची आहे याच्यामध्ये. मला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन समजून घ्यायचंय. तिकडे जे काही झाले कदाचित सायकॉलॉजिकल असू पण शकतं. पण एवढं कसं सायकॉलॉजिकल असेल, हो. की तुम्ही 3-4 जणं ज्यांनी तुम्हाला पकडलंय, तुमच्यापेक्षा डबल तिची आई पण हेल्दी होती, तिची बहीण पण हेल्दी होती. तिची बहीण स्वतः सांगितली ती जुडो एक्सपर्ट आहे. तर तुम्ही मला सांगा, की एक पूर्ण जिने 2-4 दिवस अन्न खाल्लं नाहीये, जी मेंटली आता त्या ह्याच्यावर नाहीये. सायकॉलॉजिस्टकडे पण गेलोय. पण खूप गोष्टी होत्या म्हणजे तिला अन्न पचत नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. ती उलट्या आउट ऑफ नोवेअर करायची. त्याच्यानंतर विचार करा ना, तिला कसं काय शिवतांडव पाठ आहे. बरोबर. कॉन्व्हेंटमध्ये होती ती मुलगी. म्हणजे भाषा आली, ती प्रभाग आला, त्याच्यानंतर ते बोलण्याची टोन. टोन आली. म्हणजे प्रॉपर पेशवेकालीन ब्राह्मणी पद्धतीत बोलणं. आता कसं असतं काही जागांचे काही डायलेक्ट असतात. आता कोकणामध्ये बोलता येत नाही. ते पुण्यात येईल. कोल्हापुरात एक भाषा असते. कोल्हापुरात थोडी रांगडी भाषा येते. बरोबर. तिची जी भाषा होती स्पेसिफिकली आम्ही ज्यावेळी माहिती काढली, त्यावेळी त्यांनी सांगितलं, की शनिवार पेठेत जरी असलो तरी आम्ही कोल्हापूरचे मूळचे. म्हणजे कोल्हापूरची एक डायलेक्ट असते. कोकणाची एक डायलेक्ट असते. साताऱ्याची डायलेक्ट असते. ही जी डायलेक्ट होती ती कशी काय एकदम चेंज झाली, की बाण्यातलाच न किंवा एक स्पष्ट उच्चार. बघा ना, जटाटवी गलत जलद प्रवाह पावी तस्खले. म्हणजे हे त्याच वेळी होतात ज्यावेळी तुम्ही खूप वेळा तो मंत्र बोललेला असतो. प्रॅक्टिस करून, हे करून. तर तांडव आहे. म्हणजे किंवा करणाम, घोराम, मदनाम हे तर पूर्ण कालीच आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही साधनेला बसतात त्यावेळी ते होतं असं मला वाटतं. तर हा माझा पहिला अनुभव होता, जो मी हे केलं. मग ते सगळं झाल्यानंतर तुमचा जो ग्रुप होता 3-4 लोकांचा, त्याच्यामध्ये डिस्कशन काय झालं? त्यातनं काय तुम्हाला एक्झॅक्टली गोष्टी माहीत पडल्या? त्यातनं म्हणजे ते ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासमोर नव्हता डिस्कस करू शकत, अशा काय तुमच्यामध्ये डिस्कशन झालं? त्याच्यामध्ये असं कळलं, की जागांचं ग्रासणं. म्हणजे त्यांची जी जागा होती ती मारण्याच्या जवळ होती जिथे प्रकार चालायचे. आणि चिटकोबा ही अशी एंटिटी आहे, की ज्याची पूजा झाल्यानंतर एवढे भयानक प्रकार होऊ शकतात किंवा साती आसरा. बरोबर. म्हणजे साती आसरा जलदेवता आपण बोललो म्हणजे ते बांधणे हे ते. तर म्हणजे स्पेसिफिक नारायणगावात पण नव्हती. नारायणगावाच्या पुढे 8-10 किलोमीटर एक गाव आहे. तिकडे झालेली ही घटना होती, जी आमची केस आहे. पण हां, तिकडे जे काही होतं आता कसं व्हायचं जुन्या काळामध्ये माळरानावरच शक्यतो असे प्रकार व्हायचे किंवा स्मशानाच्या आसपास.
किंवा एखाद्या पडीक जागेवर नदी असेल, विहिरीच्या बावेच्या आसपास आमराईत व्हायचे किंवा पिंपळाच्या झाडाखाली मुंजा साधना व्हायची. पण ते आहेच ना महत्त्वाचं. अशा साधना ज्यावेळी तुम्ही करता त्याचे खूप दूरगामी परिणाम असतात. म्हणजे तिकडे ज्यावेळी आम्हाला कळलं, तर त्यांनी सांगितलं, की ह्यांचे जे भटांचे जे नारायण भटांचे पुढचे वारस आले, म्हणजे आमच्या इथं 40 वर्षाच्या वर कोणीच जगत नाही. कदाचित तो शाप पुढे आला असेल. बरोबर. म्हणजे तुम्हाला आम्ही त्यातून हे शिकलो, की अशा साधना खूप शांततेत कराव्या लागतात. चांगल्या कामासाठी कराव्या लागतात. एखाद्याचं जारणविद्या, मारणविद्या किंवा हे जे अघोर तत्वातले आपल्या शक्ती इष्ट आहेत. गणपती आला म्हणजे उच्चिष्ट आला, हेरंब गणपती आला, त्याच्यानंतर आपला तांडव गणपती आला किंवा बगलामुखी. म्हणजे जर तुम्ही बगलामुखीचं पण बघितलं, की गुप्त विद्यांपैकी एक येते. बरोबर. तर तुम्ही ह्यांना असं डायरेक्टली नाही घरात येऊन पूजा करू शकत. त्यांची एक विशिष्ट पद्धती असते, की तुम्हाला आता बगलामुखीला हळदीचं होतं. आता आपले खंडोबा, जेजुरीचा खंडोबा आले, ज्योतिबा आले, प्रत्येकाच्या इकडे गुलाल वेगळा आहे. कारण त्याच्या पाठीच्या आख्यायिका, कथा ह्या सगळ्या वेगळ्या आहेत ना. त्यामुळे दुसरी गोष्ट आम्ही काय शिकलो माहिती का, की एवढ्या हाय लेव्हलवर पण ग्रासू शकतं. भुताचा आम्हाला अनुभव झाला नाही. पण त्या बॉडी थ्रू जे काही बोलणं आलं, ते आम्हाला तर ते अनपेक्षित भुतापेक्षा भयंकर होतं ना. भयंकर होतं ते. म्हणजे ते पंचा घालून असं बघणं किंवा म्हणजे जी मुलगी एवढी नॉर्मल आहे, नम्र आहे, "ए भडव्या!" अनएक्सपेक्टेड गोष्ट. अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे. तिची आई पण शॉक झाली, "हिने शिव्या नाही दिल्या हो कधी." घाण-घाण जेव्हा खूप बोलू नये अशी शिव्या ती घालायची. बरं. मग त्या व्यक्तीनंतर परत तसला काही प्रकार झाला का त्यांच्या घरामध्ये? त्याच्यानंतर त्यांच्या घरात प्रकार झाले नाही. त्यांचं घर छान चाललंय. पण ते जे असतं ना बॅक ऑफ द माइंड हे अनुभव त्यांना भेटतात. बरं. तर हा तो तुमचा अनुभव. अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा अजून कुठला अनुभव? म्हणजे तसे तर तुमच्याकडे भरपूर आहेत. हां, हां. पण त्यातलाच एक सगळ्यात भयंकर अनुभव कुठला आहे अजून? मी इतिहासप्रेमी आहे. तर इतिहासाशी रिलेटेड मी एखादा अनुभव सांगेन आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असं एकमेव वाक्य आहे जे माझ्यासाठी हे नावच मला देवासमान आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंकडे पण बरोबर असण्याचा योग आला, त्यांना भेटण्याचा योग आला. सोबत काम करण्याचा योग आला. हां, म्हणजे लहान होतो त्यावेळी म्हणजे शेटे सरांच्याच म्हणजे माझे जे इतिहासाचे सर होते शेटे सर, त्यांच्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंच्या वाड्यावर जाणं, तिथे व्हॉलंटिअरिंग करणं किंवा नाटकाला असणं, हे असे योग आलेले होते. मोहन शेटे सर खूप पुण्यामध्ये आहेत म्हणजे खूप इतिहास तज्ञ आहेत ते आणि नामांकित व्यक्ती. हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु आहेत. अ, मूळ कथेवर येतो. ह्या इतिहास वेडाने मला गडकिल्ले भटकण्याचे, भ्रमंती करायचं एक हे होतं म्हणजे ट्रेकिंग वगैरे. ट्रेकिंग वगैरे करणं. पण मी एकटा करायचो हायकिंग किंवा ट्रेकिंग. सोलो. हां, आता गडकिल्ले सर करण्यात मजा त्याच वेळी ज्यावेळी पाऊस असतो आणि आपला जो पश्चिम घाट आहे, हा खूप समृद्ध आहे सह्याद्रीच्या. सह्याद्रीचा. म्हणजे महाराजांनी त्या काळामध्ये ह्या प्रदेशात घोडदौड केली आहे. बरोबर. म्हणजे अवघं 50 वर्षाचं आयुष्य. पण त्या ह्याच्यामध्ये एवढा मुलूक पादाक्रांत करणं, त्याच्यानंतर तो जिंकणं, हे फार महत्त्वाचं आहे. तर मी 22-23 वर्षाचा होतो आणि मी ठरवलं होतं, की गड-किल्ले करत जायचं. आता मी त्या जागेचं स्पेसिफिक नाव नाही सांगणार त्या गडाचं. पण खूप जणांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या ही जागा आहे. आणि बेसिकली मी हा गड हाईक प्लस ट्रेक अशा ह्याच्यामध्ये येतो आणि रात्रीच्या टायमाला मी तिकडे पोहोचलो. ऑलरेडी मी 1-2 गड त्याच्यात आसपासचे केले आणि म्हटलं इकडे जाऊ. त्या गडावरती राहायची सोय नाही. त्या गडाच्या खाली राहायची सोय आहे. आणि जसजसं मी तो गड वरती चढायचा प्रयत्न केला, पाऊस यायला लागला. आता ज्यावेळी तुम्ही गड सर वरती आपण जातो, तुम्हाला अनुभव असेल, की आपल्याला ती खोबणी असते, ज्याच्यामध्ये आपण हात टाकून असा पाय वरती टाकणार आणि आपण वरती सर-सर करत जाणार घोरपडीसारखं. एका लिमिटनंतर मला खोबणीच सापडायची बंद झाली आणि मी नाही म्हटलं तरी 100-110 फूट वर आलेलो होतो. आता मला घाम फुटला पावसात, की अरे खाली पण जाता येईना का? पावसात काय करणार कुठे आणि पाय निसरडा. सॉरी ते जे कातळ होतं ते निसरडं. तरी मी महाराजांचं नाव घेतलं आणि थोडासा वर गेलो. म्हणजे काटा येतोय अजून पण अंगावर. मला अचानक असा हात आला. चांदीचं भलगच्च असं कडं
हातामध्ये पूर्ण असं देवीची प्रतिमा असलेलं तुम्हाला तो पुतळा हार माहीत असेल. हो, बरोबर, पुतळा हारामध्ये ते कॉइन्स येतात आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीची प्रतिमा असते. बरोबर. तसं ते ती अंगठी, एक प्रॉपर पुष्कराची अंगठी. मला दिसत होतं ते. ते असं हात आणि त्यांनी मला असं वरती खेचलं आणि मला वाटलं, की बिरोबाचाच अवतार आहे. म्हणजे तिथे एक धनगर बाबा उभे होते, प्रचंड वय झालेलं. म्हणजे पांढरी दाढी एकदम असे म्हणजे पिळदार असतं ना, शेलार मामा कसे तसं आणि पूर्ण अशी काठी घुंगराची आणि "काय रे, इथं काय करतोस?" म्हटलं, "काय नाही बाबा, गड बघायला आलो होतो." "या वक्ताला?" म्हटलो, "बाबा महाराजांसाठी वखत-बिकत काही नाही. मनात आलं की भेटायला यायचं." "हां, हे देवासमानच आपलं. देवाचंच मंदिर जणू." आणि चले चल मी तुला वाट दावतो आणि माझ्या मागं-मागं ये आणि ते जसजसे सर करत चाललेत वरती, तसं मी त्यांच्या मागे त्यांच्याच हिशोबात जात होतो. आणि गडाच्या जसं मी पुढे आलो, आता गडाला कसं बालेकिल्ला असतो, सभामंडप असतं, माची असते. माची आणि अ, अ, जो सभामंडप असतो त्याच्यामधले जे असतं भाग त्याच्या ठिकाणी आम्ही आलो. आणि आता इथून एक विलक्षण अनुभव चालू झाला. हा जो अनुभव होता हा मी कदाचित मरेस्तोवर माझ्या लक्षात राहील. मी मेल्यानंतरही लक्षात राहील. मी लकी आहे असं समजीन. ते जे आजोबा होते, ते माझ्याशी बोलायला लागले. "हे इथे असं गेलं ना, की हे आम्ही असे इथून जायचो. मग हे इकडे आपलं भटारखाना. इथे आपला हैबतीचं मंदिर, हैबती देवाचं मंदिर. इथं आपलं शंभू महादेवाचं म्हणजे मग आम्ही असं पहाटे-पहाटे उठतो, इथं पूजा करतो. तुला तिकडे बेलाची पानं भेटतील, इकडे हे भेटेल. थोडासा असा खाली गेला तुला तिथं तलाव दिसेल." साधारणतः वेळ काय झाली असेल त्यावेळेस? ही 12-1च्या दरम्यानची रात्रीची वेळ होती. हे नाईट ट्रेक होता माझा. ते जे आजोबा बोलत होते ना, ते भूतकाळात बोलत होते. आपण ज्यावेळी एकमेकांशी बोलतो, त्यावेळी आपण बोलतो, की इकडे हे तिकडे जाऊन बघू. आम्ही इथं गेलो होतो. मी म्हटलं, "आजोबा मग आपलं हे कुठे आहे बालेकिल्ला?" "बालेकिल्ला तिकडं." म्हणजे तुला सांगतो, महाराज असे घोड्याची टाप आली की ऐकू यायची आम्हाला. हे इकडंच असं दरवाजाच्या इथं. तुला सांगतो, ते जे मी कवन ऐकलंय ना, ते कधीच माझ्या डोक्यातून जाणार नाही. म्हटलं, "कोणतं कवन महाराज?" अ, आजोबा. तर ते बोलले, "होता उत्तरेतला एक कवी." म्हटलं, "बरं. कोण हो महाराज?" तर त्यांनी थोडा श्वास हे केला आणि माझ्याकडे हसत बघितलं. "साजेचा तुरंग बिन रंग पे तुरंग चढी, सारा शिवाजी जंग जीतन चलत है." त्यांचं बघून मी गायला लागलो. मलाही ते येतं, आवड आहे मला. भूषण बनत नाल बिहड नगारणती नदी न तके रण केरलत है. ऐल बैल खेल फेल सरल पे खेल केलं तरस पे खेल केलं सरल उसत है. तरस पे तन जीवित तार पर वार जीवित तार पर वारावर वायू हलत है वायू हलत है. आणि मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागलो, की कवी भूषणांचे कसं काय यांना माहिती सक्रज जिमी सैल पर आर कदम फेल कर भिगन की रेल पर लंबोदर देखिए. आणि मला लिटरली गुजबम्स आले तिकडे सर तुम्हाला सांगतो. मी जे बघत होतो आणि ते म्हटले, "असंच आलं सैन्य आणि ते सैन्य मुघलांचं असं कापत गेलो. माझा हात तुटला, माझी ढाल सुटली, मुंडकं तुटलं, दांडपट्टा गेला नाही माझ्या हातातून." आणि आउट ऑफ नोवेअर मी ते लढाई तिकडे बघायला लागलो. घोड्यांचे आवाज ऐकायला लागलो आणि मला क्लिक झालं, की मी जे बघतोय ते वीर बघतोय. वीर कोण असतो मला सांगायचं ऑडियन्सला. वीर हे त्या प्रकारचं भूत असतं, जे लढताना कोणता सैनिक स्वतःच्या मायदेशाशी गद्दारी न करता मरतो, हं. त्याचं वीर नावाचं भूत तयार होतं. ते भूत नसतं, त्याला आपण जागेवाला म्हणतो, राखणदार बोलतो. बरोबर. तर त्या गडाचा राखणदार मला भेटलेला होता. म्हणजे ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले, सरदार सरसावूनी उठले शेले. हे मला आठवलं त्यावेळी, की तो जो आत्मा आहे ना, त्या आजोबांचा आत्मा अजूनही तिथे अडकलाय, की रिकीबीत टाकले, पाय झेलले भाले.
हे जे इतिहासाचे उसळलेले धुळीचे लोट आहेत ना, ते मला दिसत होते तिकडं. बरोबर. म्हणजे ते आहे ना, की आई आणि नकुलची एक कविता आहे, मला सांगायला आवडेल इथे, की ते महाराज आणि अफझल खान ह्यांच्याशीच मला रिलेटेड वाटते. "किरण काय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनाची झुंजे वादळवात." ही ती वादळवात होती. आणि ती जी वादळवात होती ना, ती कुठेतरी भावली मला आणि मी लकी समजलो, की हो मी बघितलंय. मी महाराजांचा मावळा जिवंतपणे बघितलाय. अजूनही गुजबम्प्स येतात, काटा येतो अंगावर हे सांगताना वीरेंद्र सर. पण ते वीर जे होतं, ती एंटिटीशी माझं त्यावेळी झालं होतं. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन नाही म्हणणार. मी म्हणेल, की माझा आत्मा त्या एवढा पुण्यवान होता, की मी महाराजांचा मावळा बघितला. कदाचित नशीब होईल जिवंतपणी किंवा मेल्यानंतर महाराज पण बघेल. पण हो, हा एक अनुभव होता जो मी कथन केला. मग ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी सांगत होतो, तुम्हाला इमॅजिनेशन झालं. येस. मग त्याच्यातून तुम्ही कधी बाहेर पडलात, की आणि त्याच्यातून तुम्हाला कधी रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी झाल्या, की नाही बाबा आपण आता इकडे आहोत आणि ह्या गोष्टी आता सध्या तरी अस्तित्वात नाहीयेत. हे कधी झालं तुमच्यासोबत? नाही, तर झालं कसं त्याच्यानंतर आहे ना, मी तुम्हाला सांगतो बरं झालं मला हे विचारलं. जसं ते माझ्यासमोर उभं राहिलं, त्याच्यानंतर आहे ना, मला माहीत नाही मला चक्कर आली का काय झालं, मी तिकडेच होतो, पण मी सेफ होतो. म्हणजे ना माझ्या अंगावर धूळ होती ना काय होतं. एखाद्या लहान बाळाला कसं एखादा आजोबा त्याचा ठेवून जातो अलगद ठेवून जातात. अलगद, त्याच्याने मी उठलो तर माझ्या असं मी पूर्ण पाचोळ्यावर झोपलो, ठीक आहे. अंग भिजलेलं होतं, पण असं काही आता विंचू असतात बरं. गडावरती, साप असतात. पण काही नाही झालंय, म्हणजे मी शाबूत आहे पूर्ण. म्हणजे मला कळलंच नाही काही नाही. जसं सूर्योदय झाला, मी फक्त या आठवणीत आणि अनुभव गाठीशी बांधून गडाच्या खाली उतरलो. मी गडाच्या खाली उतरलो होतो, पण माझं मन अजून पण गडावर होतं. हं. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे कदाचित ते गोष्टी कनेक्ट झाल्या असतील. कनेक्ट झाल्या. म्हणजे हा अनुभव एवढा विलक्षण होता, की मी सांगू शकत नाही, की शब्दात ते शब्दात नाही सांगू नाही शकत. सांगू शकत. तर हे एक असा एक अनुभव होता. आता काही फायनल एक अनुभव कथन करतो. बेसिकली साताऱ्यामध्ये ही आम्हाला इन्व्हेस्टिगेशनचं आलेलं होतं. जागा परत मी सांगणार नाही आणि हिल स्टेशनचाच रोड आहे. पाचगणी. सो बेसिकली सातारा कसं आहे वाई, महाबळेश्वर, पाचगणी आणि आपला सातारा सिटी. वाईला आपला ढोल्या गणपती आहे. बरोबर. बरोबर. त्याचा मी वाईतली केस होती, पण पाचगणीला म्हणजे तिकडे त्यांचं ते डिटेक्ट झालं होतं. म्हणजे जी बेसिकली काय असतं, की तुमचं राहणं महत्त्वाचं नाहीये. तुम्हाला झपटलं कुठे किंवा तुमचं काउंटर कुठे झाले ते महत्त्वाचं असतं. बरोबर. सो यांचा एंटिटी काउंटर पॉइंट जो होता त्यांचा वावर तिकडं होता. तिकडे होता. सो ती जी केस होती, जे काका होते ज्यांचा एंटिटी होता तो तिकडे होता. सो पाचगणीमध्ये आम्ही ज्यावेळी गेलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं, की मी एकदा येत होतो. सो ते काकांचा अनुभव खूप विलक्षण. बेसिकली थर्ड पर्सन अनुभव आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त त्यांना पुढे काय विधी करायचे तेच सांगितलं होतं. तर हे काका फिल्म इंडस्ट्रीमधले आणि बेसिकली आता पुणे आणि मुंबईचा जो हायवे आहे सर, खूप जॉइंट आहे. म्हणजे पण लगेच जाऊ शकतो आणि एक्सप्रेसवेला असे आता जुने पुणे-बॉम्बे हायवेला खूप भुताचे लोकांचे अनुभव आहेत. हो. पण नवीन याला शक्यतो तुम्हाला भेटणार नाही. इथे झालं काय, हे सातारा रोडने येत होते. आता सातारा रोडमध्ये आता पहिलं आपला कात्रजचा घाट येतो. कात्रजच्या घाटानंतर आपलं मग मूळ रोड आपला चालू होतं. मग हळू-हळू आपण पुढे, 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 पुढे करत सातारा. ते म्हटले, की सातारा जसं मेन सिटी येतं, तिकडे असे ढाबे-बिबे लागलेले असतात बरोबर. बघा. तर ते हायवेला. एक वाईला एक छोटासा रोड तो निघतो. आतमधनं जातो तो. आतमधनं जातो. हो. त्याच्यापुढे ते बोलले, की खूप अशी झाडं वगैरे असतात आणि काही फार्म हाऊसेस आहे. सिंगल रोड आहेत. सिंगल रोड आहे. तो कुठे फुटत नाही. बरोबर. बोलले रात्री 3:00-3:30चा टायमिंग होता. 3:00-3:30 ला सीन असा झाला बोलले, की मला तिथे एक बाई भेटली पूर्ण चांगल्या घरातली, की साडी घातलेली, पूर्ण दागिन्याने मढलेली आणि ती बोलली, की "मला सोडा पुढे." तर मी थांबवली आणि तिने ते बोलली, की "मला तुम्ही पुढे सोडा." पुढे सोडा बोलली, विचारलं नाही. तिच्यामध्ये एक ऑथॉरिटी होती.
की मला पुढे सोडा. तर ते बोलले, "तुम्हाला कुठे सोडू? रात्रीचा टाईम आहे, पण मला इकडे-इकडे जायचंय." मी नाही, मला पाचगणीमध्ये XYZ ठिकाणी मला जायचंय. तर ते बोलले, "ठीक आहे, मी तुम्हाला सोडतो." जसे ते बसली ती बाई गाडीमध्ये आणि ती कार चालू झाली. सो बेसिकली ती बॅक सीटवर बसलेली होती बाई. त्यांनी जे आम्हाला सांगितलं ते आता भयानक होतं खूप. ते बोलले, "मला गाडीमध्ये ना मांस सडल्याचा वास अचानक यायला लागला." सडल्याचा. मांस सडल्याचा पूर्ण. आणि विच इज द फर्स्ट साइन की तुमच्या आजूबाजूला कोणतीतरी निगेटिव्ह शक्ती आहे. जशी गाडी पुढे जायला लागली, त्या बाईने अचानक बोलली, "थांबा." थांबा बोलली आणि ती बोलली, की "इथे तर अहो तुम्हाला 5 गाड्या." "नाही, नाही, नाही. माझं सोनं राहिलं इथे. ते मी घ्यायला चाललोय. तू इथून हलू नको. बापरे! नाहीतर कुत्रा तुला खाईन." "अहो तुम्ही असं नाही बोलू शकत माझ्याशी." आणि आउट ऑफ नोवेअर तिथे जी उभी होती बाई, ते म्हटली, की "मला जी कारच्या मागे होती समोर त्या तलावाच्या इथे उभी दिसली." कसं असू शकतं? कारमध्ये असलेली बाई समोर कशी तलावाच्या इथे जाईल? आणि ती काहीतरी उखरायला लागली. ते जसे जवळ गेले ती उकरते, उकरते, उकरते. त्यांनी बघितलं, तर तिथे त्यांना आहे ना मडकं दिसलं आणि तिने त्यांच्याकडे बघून बोलली, "ते कापड काढ त्यावरचं." "मी नाही काढलं, मी कशाला काढू? थांब मीच काढते." आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसल्या अस्थिया. त्याच्यामध्ये हाडं दिसली. "हे काय आहे? माझीच तर हाडं आहेत." बापरे! ते म्हटले, "मी जे पळत सुटलो तिथून, पण त्याच्यानंतर ती बाई रोज माझ्या स्वप्नात येते आणि मला त्यातून तुम्ही हे करा." मग आम्ही एक नॉर्मल विधी केले आणि त्यांना त्यातून वाचवलं. पण हायवेवरती किंवा तिठ्यावरती कोणाला लिफ्ट देऊ नये, हे आम्ही त्यातून शिकलो. हे माझा एक शेवटचा अनुभव होता. त्याच्यामध्ये काय त्रास वगैरे झाला का? कुठली हानी वगैरे? त्यांना त्रास नाही झाला, पण त्यांच्या डोक्यातच तेवढा शॉक होता. शॉक बसला त्यांना मेंटल, की असं-असं असू शकतं. ना कोण विश्वास ठेवणार? बरोबर. ही माझीच तर हाड आहे. म्हणजे त्याच्या कथेच्या मुळाशी गेलं तर कदाचित आम्ही तिकडे इन्व्हेस्टिगेट करायचा प्रयत्न केला. तर आम्हाला काही भेटलं नाही. पण जर तिकडे आहे आणि तिकडे ते नंतर जाऊन बोलले, की तिथं हाडं दिसत नाही म्हणजे ती जी काही बाई बोलली आहे. तर कदाचित तिथे काहीतरी झालं असेल, तिचं प्रेत काढलं असेल आणि जुन्या काळातलीच बाई होती. तर तो एक अनुभव होता जो मग कळलं का त्याची पार्श्वभूमी वगैरे? काय भूतकाळ त्याचा काय पार्श्वभूमी थोडीशीच कळली, की तिथे कोणतरी शेतकरी होते आणि शेतकरी म्हणण्यापेक्षा शेतीला ते जागा होती, शेती करत नव्हते आणि त्या जागेची ते कोणतीतरी बाई अतृप्त असताना गेली. नाही. आपण बोलू शकतो, की जखीण किंवा डाकीण आणि ती तरुण बाईच्या वेशात लोकांना दिसते, असं ते बोलतात त्या एरियात आणि लोकांना अनुभव येतात तिकडे. पण बेसिकली आणि त्याच्यात थोडं पुढे गेल्यावर तलाव आहे. सो बेसिकली मला असं वाटलं, की पाणी अट्रॅक्ट करतं आणि जमीन पण अशी आहे, ज्याच्यामध्ये तृप्त असताना कोणाचा तरी मृत्यू झालाय. त्यामुळे कधी त्या बाईचा जीव अडकला असेल. तर ते कथा होती, जी मी शेअर केली. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. येस. तर मित्रांनो, हे होते सिद्धेश सरांचे म्हणजेच मिस्टर क्रॉव सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते आणि अजूनही त्यांच्याकडे अनुभव आहेत. आणि मेन म्हणजे आपला टाईम लिमिट जो आहे तो संपलेला आहे. पण सरांसोबत गप्पा मारायची इच्छा आहे, ती अजून पण संपली नाही. असं वाटतं अजून ऐकावं त्यांना. आणि मेन म्हणजे त्यांना पुस्तकी ज्ञान नाही. त्यांनी प्रॅक्टिकल खूप काही गोष्टी बघितल्या आहेत. त्या अनुभवातनं त्यांचे सगळे हे बोल आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये जी पकड आहे ती खूप भयंकर आहे. आत्तापर्यंत जे आपल्याकडे जे आलेले पाहुणे आहेत, ते मी स्पेशल का म्हणलं होतं तुम्हाला आता समजलंच असेल. आणि सरांचे अजून जर तुम्हाला अनुभव ऐकायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आपण त्यांचा स्पेशल पॉडकास्ट आउटडोअरला घेऊयात. आणि ह्यांच्यासारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ते नक्की भरा आणि आमच्यासोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तर सर तुमचं मनःपूर्वक आभार, की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्या. एवढ्या चांगल्या शब्दांचा तुम्ही वापर केलात, की काही-काही वेळेस माझ्याच अंगावर काटा आला ज्यावेळेस तुम्ही महाराजांचं वगैरे सगळं ते काढलं. थँक यू वीरेंद्र सर आणि थँक यू ऑडियन्स मिस्ट्री टॉक्सची. कारण एक योग असतात प्रत्येक ठिकाणी यायचे आणि माझी खूप इच्छा होती, की मिस्ट्री टॉकच्या ऑडियन्सला माझ्या कथा सांगाव्या. ज्या माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या व्यथा पण बघितल्यात, जे मी माझ्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनमध्ये शिकत आलो, चुका करत शिकलोय आणि एक ऑडियन्ससाठी की 2 वाक्य बोलून मी कदाचित याची सांगता करतो, की "शोर है अंधेरों में ये धेर मुर्द पेड़ का, सुलग गया झुलस गए ज्वाला ज्वाला राख है, आग में ही जलता है
जो चिता पे भस्म है, वो महादेव का काल है, वो सारा सारा पूर्ण स्वराज है. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि सरांना आपल्याकडनं आणि आपल्या पूर्ण टीमकडनं पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. आणि त्यांना आमच्याकडनं एक अशी रिक्वेस्ट आहे, की त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टींचं ज्ञान आहे, त्यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये झाला आहे. तर त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या लिखाणात आणाव्यात आणि लोकांपर्यंत या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचवाव्यात. येईल, लवकरच येईल. येस. तर आता आज आपण इकडंच थांबूयात आणि तुम्हाला काय काय शिकायला भेटलं, की आम्हाला कमेंट करून सांगा. तर टाटा, बाय-बाय आणि धन्यवाद.